नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. कोल्हापुरात दुर्मिळ पांढऱ्या खारुताईंचा शोध. संशोधन निबंधाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळाली वैज्ञानिक मान्यता. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला आजपासून सुरुवात. राज्यासह परराज्यातील भाविक ज्योतिबा डोंगराच्या दिशेनं. प्रशासकीय यंत्रणा सज्ज. विद्यार्थ्यांनी नवसंकल्पना राबवून कृषी क्षेत्राला नवी दिशा द्यावी. कोल्हापुरातील कार्यक्रमात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आवाहन. शिवाजी विद्यापीठात शिवमहोत्सव उत्साहात संपन्न. महोत्सवात डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांचा शिवजीवन गौरव पुरस्कारानं सन्मान. आणि चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळानं पटकावलं विजेतेपद. अंतिम सामन्यात खंडोबा तालीम मंडळावर मिळवला विजय. नमस्ते, मी काडसिद्धेश्वर स्वामीजी, सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ. आपणा सर्वांना आमंत्रण देण्यासाठी मी आता उपस्थित आहे. सिद्धगिरी मठावर म्हणजे कणेरी मठावर तारीख 31 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अखिल भारतीय स्तरावरील कारागिरांचा एक महामेळा आयोजित केलेले सिद्धगिरी कारागीर महाकुंभ म्हणून. खूप साऱ्या गोष्टींची इथे महासंगम आहे. कारागिरांच्या महासंगमासाठी आपण सर्वांनी जरूर पाहायला यावं. आणि त्याबरोबरच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत सुंदर. आपल्याच भागातील कोल्हापूर भागातील आहेत आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा काही कलाकार मंडळी येणार आहेत आणि त्याचाही लाभ घेण्यासाठी आणि खाद्य महोत्सवही आपण आयोजित करतो आहोत. त्याचाही स्वाद घेण्यासाठी आपण जरूर कणेरी मठावर 31 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जरूर भेट द्यावं. हीच आपल्या सर्वांसाठी आमंत्रण आहे. नमस्कार. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर शहरातील मानवी प्रभाव असलेल्या भागात दुर्मिळ पांढऱ्या खारुताईंचं निरीक्षण करून वन्यजीव अभ्यासकांनी जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण संशोधन केलंय. त्यावर आधारित संशोधन निबंधाला आंतरराष्ट्रीय मायदिका जर्नलमध्ये वैज्ञानिक मान्यता मिळाली आहे. कोल्हापूर शहरातील मानवी प्रभाव असलेल्या भागात दुर्मिळ पांढऱ्या खारुताईंचं निरीक्षण करून वन्यजीव अभ्यासकांनी जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण संशोधन केलंय. 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पक्षी निरीक्षण करत असताना मयुरेश रामपुरे आणि देवेंद्र भोसले यांना पांढऱ्या रंगाची एक खारुताई दिसली. सुरुवातीला एकच खारुताई असल्याचा समज होता, मात्र बारकाईनं निरीक्षण केल्यानंतर त्या ठिकाणी अशा 2 खारुताई असल्याचं स्पष्ट झालं. हा प्रकार पहिल्यांदाच आढळून आल्यानं याचं महत्त्व जागतिक स्तरावर अधोरेखित करणं गरजेचं होतं. याकरिता या खारुताईंचा निरीक्षणपर अभ्यास सुरू करण्यात आला. या खारुताईंची पाहणी केल्यानंतर त्या ल्युसिस्टिक प्रकारातील असल्याचं निष्पन्न झालं. ल्युसिझम हा एक अनुवंशिक विकार असून त्यामध्ये शरीरावरील रंगद्रव्य अंशतः किंवा पूर्णपणे कमी होतं, परंतु डोळ्यांचा रंग सामान्य राहतो. या दुर्मिळ घटनेचं महत्त्व लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी पुढील निरीक्षण सुरू करण्यात आलं. त्यानुसार देवेंद्र भोसले, मयुरेश रामपुरे आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका कल्पना साबळे यांनी या घटनेवर आधारित संशोधन निबंध तयार केला. हा निबंध आंतरराष्ट्रीय मायदिका या जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून त्याला वैज्ञानिक मान्यता मिळाली आहे. या संशोधनात कोल्हापूर शहरातील मानवी प्रभाव असलेल्या परिसरात 2 ल्युसिस्टिक सापडल्या. या खारुताईंच्या अंगावरील नेहमीच्या तपकिरी किंवा तांबूस रंगाऐवजी फिकट पांढरा करडा रंग दिसून आला. तसंच त्यांच्या पाठीवरील वैशिष्ट्यपूर्ण 3 पट्ट्यांचा अभाव आढळला. या अभ्यासात छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन, सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट तसंच कोल्हापूर ॲमेच्युर फोटोग्राफर असोसिएशनचे आशुतोष सूर्यवंशी, विनायक आळवेकर, शिरीष रामपुरे, ओंकार काटकर आणि शुभम कोठावळे यांनी सहभाग घेतला. यासाठी मेढा येथील सहाय्यक प्राध्यापक ओंकार यादव यांचं मार्गदर्शन लाभलं.
तर कोल्हापूर वन विभाग, तत्कालीन उपवनसंरक्षक कमलेश पाटील आणि वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांनी सहकार्य केलं. याबाबत बोलताना वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले यांनी अशा रंगातील बदल असलेल्या प्राण्यांना नैसर्गिक वातावरणात जगणं आव्हानात्मक असतं असं सांगितलं, कारण त्यांची शिकार होण्याची शक्यता वाढते. तरीही अशा घटनांची नोंद करणं अत्यंत महत्त्वाचं असून त्यातून जैवविविधता, अनुवांशिक विविधता आणि पर्यावरणीय बदलांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते. कोल्हापुरातील या दुर्मिळ निरीक्षणामुळं स्थानिक परिसंस्थेतील जैविक विविधतेबाबत नव्यानं प्रकाश पडला असून भविष्यात अशा घटनांच्या अधिक अभ्यासाची गरज अधोरेखित झाली आहे. तर कोल्हापूरसारख्या मानवी प्रभाव असलेल्या भागात ल्युसिस्टिक खारुताईंचं निरीक्षण करून त्याचं शास्त्रीय पद्धतीनं दस्तऐवजीकरण करणं ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. देवेंद्र भोसले, मयुरेश रामपुरे आणि कल्पना साबळे यांच्या टीमनं केलेलं हे काम स्थानिक स्तरावरही उच्च दर्जाचं संशोधन होऊ शकतं याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा दुर्मिळ घटनांची नोंद करून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित करणं ही मोठी उपलब्धी आहे. या संशोधनामुळं केवळ कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जैवविविधतेच्या अभ्यासाला नवी दिशा मिळेल अशा अपेक्षा आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक ओंकार यादव यांनी व्यक्त केली. या संशोधनामुळं कोल्हापुरातील स्थानिक परिसंस्थेतील जैविक विविधतेबाबत जागरूकता वाढेल असा विश्वास व्यक्त होतोय. पंचगंगा नदीमध्ये पुन्हा एकदा रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळं शिरोळ तालुक्यातील तेरवाड इथल्या बंधाऱ्याजवळ नदीतून काळं, फेसाळलेलं आणि दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. आज सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. हे पाणी शेतीसाठी वापरणं धोकादायक असून यामुळं शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय. शिरोळ तालुक्यातील तेरवाड इथं नदीच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली असून दुसऱ्या बाजूला रासायनिक सांडपाण्यामुळं पाण्याचा रंग पूर्णपणे बदललाय. त्यामुळं नदीपात्रात दुर्गंधी पसरली असून नदीचं नैसर्गिक संतुलन बिघडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम शेतीसोबत परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही होत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते. दूषित पाणी पिकांना घातक ठरत असून पिकांचं नुकसान होत आहे. या पाण्याच्या संपर्कात आल्यावर हाताला खाज, खरूज होण्याचे प्रकार वाढले आहेत. पर्यायी पाण्याचा कोणताही स्रोत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाबाबत आंदोलन अंकुश संघटनेने प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीत प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी संबंधित विभागांना प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी 5 एप्रिलनंतर नदीत दूषित पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र भोंदूबाबांच्या नादी लागत आहे अशी खंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्षा सरोज पाटील यांनी व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाच्या आजी माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं आयोजित शिवमहोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांना खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शिवजीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, उत्कर्ष शिंदे यांच्या शिंदेशाही गाण्यांच्या कार्यक्रमानं उपस्थितांची मनं जिंकली. शिवाजी विद्यापीठात आजी माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात शिवमहोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्याध्यक्षा सरोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांना शिवजीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आदरणीय शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय संजय पाटील साहेब यांना शिवजीवन गौरव पुरस्कारानं पुन्हा एकदा हा एक महत्त्वाचा एक नृत्य आठवण म्हणून हा. यानंतर डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या हस्ते भरत लाटकर आणि अनिल लवेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 20हून अधिक मान्यवरांचा सत्कार सोहळा यावेळी पार पडला. याप्रसंगी बोलताना सरोज पाटील यांनी
महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आज भोंदूबाबांच्या अंधश्रद्धेला बळी पडत आहे अशी खंत व्यक्त केली. सध्या मानवाला आभासी जगानं रखडलंय. मोबाईलच्या व्यसनापासून मुलांना दूर ठेवा असं आवाहन पाटील यांनी केलं. भरत लाटकर यांनी राष्ट्रसेवा दलाच्या कार्यातून देशसेवेची प्रेरणा मिळते. तुम्हाला नवीन देश निर्माण करायचा आहे, यासाठी सर्वांनी देशासाठी 1 तास द्यावा असं आवाहन केलं. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांनी बालचमुना घेऊन सांगीतिक कार्यक्रमाचं उत्तम सादरीकरण केलं. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असलेलं प्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांच्या शिंदेशाही गाण्यांच्या कार्यक्रमानं उपस्थितांची मनं जिंकली. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजित सिंह जाधव, डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता, डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, नगरसेवक राजेश लाटकर, आदिल फरास, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्राध्यापक रघुनाथ ढमकले, पर्यटक विभागाचे उपसचिव विजय पोवार, डॉक्टर सायरस पुनावाला, इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉक्टर सरदार जाधव, शिवाजी विद्यापीठ आजी माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कोडोलीकर, उपाध्यक्ष शुभम शिरहट्टी, मंजित माने, योगिता कोडोलीकर, निलेश बनसोडे, विश्वजित वाडकर, नितेश गणेशाचार्य, अक्षय मोरे, डॉक्टर कपिल राजहंस यांच्यासह आजी माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. आज कामदा एकादशीपासून ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे. 1 एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असून महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातूनही लाखो भाविक आता ज्योतिबा डोंगराच्या दिशेनं वाटचाल करू लागलेत. आज कामदा एकादशी. आजपासून ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात होते. आज दुपारी 12 वाजता कर्नाटकातील बेळगाव इथल्या सासनकाठ्या आणि भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेत. दरवर्षी बेळगावचे भाविक सासनकाठी घेऊन येतात. 127 किलोमीटर अंतर चालत येतात. आता 4 दिवस त्यांचं डोंगरावर वास्तव्य असणार आहे. पारंपरिक वाद्य, पताका, ढोल, ताशा, मशाल अशा लवाजम्यासह भाविकांनी सासनकाठी दक्षिण दरवाजातून मंदिरात दाखल झाली. यावेळी महिलांनी भाविक आणि सासनकाठीचे औक्षण केलं. मंदिरात गावकऱ्यांनी सासनकाठीचं स्वागत केलं. मंदिर प्रदर्शना केल्यानंतर सासनकाठी मूळ स्थानी रवाना करण्यात आली. यावेळी सासनकाठीसोबत बेळगावातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यात्रेच्या अनुषंगानं प्रशासनानं सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यात्रेला येणाऱ्या सर्व भाविक आणि स्थानिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी केलं आहे. येथे श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्र यात्रा पौर्णिमा 1 एप्रिल 2026 रोजी पार पडणार आहे. त्या यात्रेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज आम्ही इथं सर्वजण आलेलो आहोत. यात्रेची पूर्वतयारी जवळजवळ होत आलेली आहे. सर्व विभाग दक्ष आहेत. सर्व विभागांनी आवश्यक ती सर्व काळजी घेतलेली आहे. माझे या ठिकाणी सर्व प्रशासनाच्या वतीने सर्व भाविकांना त्याचबरोबर सर्व क्षेत्रातून येणाऱ्या लोकांना या ठिकाणी आव्हान आहे की यात्रेमध्ये येताना आपण आपली पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावं. भाविकांनी योग्य त्या पद्धतीनं सर्व शिस्त पाळून आपलं देवाच्या ठिकाणी आपल्या धार्मिक श्रद्धा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन
घेऊन व्यवस्थित वर्तन ठेवावं असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करते. त्याचबरोबर येथील सर्व लोकांना देखील या ठिकाणी आवाहन करते की यात्रा सुरळीतरित्या पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांनी मदत केली पाहिजे आणि सर्वांनी यात्रा व्यवस्थित पार पाडली पाहिजे. ज्योतिबाच्या दर्शनासाठी आज भाविकांनी डोंगरावर गर्दी केली होती. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस 1 एप्रिल आहे. त्यामुळं आतापासूनच डोंगरावर सासनकाठ्या आणि भाविक येण्यास सुरुवात झाली आहे. कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून नवसंकल्पना राबवत राज्यातल्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावं असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापुरातील छत्रपती शाहू शासकीय कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालयात नव्यानं बांधण्यात आलेल्या विद्यार्थिनी वसतिगृह इमारतीचं उद्घाटन आणि प्रगतिशील शेतकरी सन्मान सोहळा असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला कृषी मंत्री भरणे महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांच्या हस्ते फीत कापून शाहू कृषी महाविद्यालयात नव्यानं बांधण्यात आलेल्या विद्यार्थिनी वसतिगृहाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना नामदार दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांनी स्वप्न साकार करण्यासाठी कठोर मेहनत करण्याचं आवाहन केलं. येत्या 8 ते 10 दिवसात कोल्हापुरातील शाहू कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह मंजूर करून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून नवसंकल्पना राबवून राज्याच्या कृषी क्षेत्रात क्रांती करण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं. तुमच्या हातून महाराष्ट्राच्या शेतीला नवीन दिशा मिळेल असा मला 100% पूर्ण विश्वास आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून नवकल्पना राबवून तुम्ही देशाच्या अन्न सुरक्षेसाठी मोठा वाटा उचलाल अशी अपेक्षा निश्चित प्रकारे व्यक्त करतो. कारण का कार्यक्रमाला मला वाटतं तर 1:30 वाजलेले आहेत. यावेळी नामदार भरणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान वापरून विक्रमी उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, राहुरी कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर शैलेंद्र कांबळे, संचालक प्रशांत बोडके, डॉक्टर गोरक्ष ससाणे, अभियंता मिलिंद ढोके, कृषी सहसंचालक बसवराज मस्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, सुनील कराडे यांच्यासह कृषी विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कृषी मंत्र्यांच्या कार्यक्रमाला कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख असूनही जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्यानं उपस्थित शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गेली 25 वर्ष ज्योतिबा डोंगरावर सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं अन्नछत्र उपक्रम राबवला जातोय. यावर्षीच्या अन्नछत्राची सुरुवात एका अत्यंत भावूक आणि मांगल्यानं नाहून निघालेल्या प्रसंगानं झाली. अन्नछत्र सुरू होण्यापूर्वी बेळगावमधील कोडस्कोप आणि चव्हाटा गल्ली इथल्या भक्तांनी अन्नछत्राचा लाभ घेणाऱ्या पवित्र ठिकाणी म्हणजेच गायमुखावर स्वयंपाकाची जागा आणि मुख्य मंडप अशा दोन्ही ठिकाणी मनोभावे पूजा केली. त्यानंतर रात्रीपासून या ठिकाणी अन्नछत्राला सुरुवात झाली. गेली 25 वर्ष ज्योतिबा डोंगर सहजसेवा ट्रस्ट यांच्या वतीनं अन्नछत्र उपक्रम राबवला जातोय. लाखो भक्तांची भूक भागवणारं हे अन्नछत्र केवळ उपक्रम नसून तो लाखो भाविकांच्या विश्वासाचा एक अविभाज्य भाग बनलाय. या वर्षीच्या अन्नछत्राची सुरुवात एका अत्यंत भावूक आणि मांगल्यानं नाहून निघालेल्या प्रसंगानं झाली. अन्नछत्र सुरू होण्यापूर्वी बेळगावमधील कोडस्कोप आणि चव्हाटा गल्लीतील मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबाच्या डोंगरावर विसावल्या. ज्या ठिकाणी लाखो भाविक प्रसादाचा लाभ घेतात त्या पवित्र ठिकाणी म्हणजेच गायमुख इथं पूजा करण्याची या भक्तांची इच्छा होती.
त्यांच्या भावनांचा आदर करत सहजसेवा ट्रस्टनं या पूजेला आनंदानं संमती दिली. स्वयंपाकाची जागा आणि मुख्य मंडप अशा दोन्ही ठिकाणी भक्तांनी मनोभावे पूजेची मांडणी केली. ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदमून गेला होता. त्यांच्या पूजनानं अन्नछत्राच्या जागेचं पावित्र्य अधिकच वृद्धिंगत झालं. या मांगल्याच्या वातावरणात भक्तांच्या आशीर्वादानं रात्रीपासूनच सहजसेवा ट्रस्टचं अन्नछत्र विधिवत सुरू होतंय. कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डनमधल्या एका जुन्या झाडाला आज दुपारी अचानक आग लागली. याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. वीज बचतीचं महत्त्व नागरिकांना समजावं, कार्बनच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्सर्जनास प्रतिबंध व्हावा यासाठी अर्थ अवर अंतर्गत शनिवारी सायंकाळी 1 तास कोल्हापूर शहरातील पथदिवे बंद करून विजेची बचत करण्यात आली. डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शाहू समाधीस्थळी इथं हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामुळं 3000 युनिट विजेची बचत झाली. कसबाबावडा इथल्या डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं गेली 17 वर्ष वीज बचतीचं महत्त्व नागरिकांना समजावून सांगितलं जात आहे. यासाठी 28 मार्च रोजी सायंकाळी 1 तास शहरातील पथदिवे बंद ठेवून अर्थ अवर हा उपक्रम राबवण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शनिवारी सायंकाळी डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि महापालिकेचे अधिकारी यांनी शाहू समाधीस्थळ इथं एकत्र येत अर्थ अवर हा उपक्रम राबवला. रात्री 7:30 ते रात्री 8:30 या वेळेत महापालिकेच्या विद्युत विभागानं शहरातील सर्व पथदिवे बंद केल्यानं महापालिकेची वीज बचत झाली. याबरोबर एका तासात 1320 किलो कार्बन तयार होण्यास प्रतिबंध झाला. तसंच 3000 युनिट विजेची बचत झाली. डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्राध्यापक योगेश चौगुले यांनी जगभरात 2007 पासून हा उपक्रम सुरू झाला असून 190 देशात हा उपक्रम राबवला जात असल्याचं सांगितलं. डी.वाय. पाटील इंजिनिअरिंगतर्फे गेल्या 17 वर्षांपासून अर्थ अवरचं आयोजन केलं जात असल्याचं चौगुले यांनी सांगितलं. डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 28 मार्च 2026 रोजी अर्थ आवर हा उपक्रम आपण शाहू समाधीस्थळी ते संपन्न केला आहे. महानगरपालिकेच्या मदतीने आज सायंकाळी 7:30 ते 8:30 दरम्यान जवळपास 30,000 कोल्हापूर शहरातील पथदिवे आपण इथे बंद केलेले आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश सर्वप्रथम आहे की ऊर्जा बचत व पर्यावरणाचे संगोपन व संवर्धन तसेच सध्या चालू असलेले ग्लोबल वॉर्मिंग ह्याच्या संदर्भात जनजागृती करणे हा आहे. 2007 साली पूर्ण जगभरात चालू झालेला हा उपक्रम आहे. जवळपास 140 देश यामध्ये सहभागी होत असतात. 2010 पासून डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी हा अर्थ आवर उपक्रम साजरा करत आहे. आज हे 16वे वर्ष आहे या कार्यक्रमाचे. सायंकाळी 7 वाजता इंजिनिअरिंगच्या 100हून अधिक विद्यार्थ्यांनी 1000 पणत्या प्रज्वलित करून 60+ हा लोगो केल्यामुळं छत्रपती शाहू समाधीस्थळ परिसर उजळून निघाला होता. यावेळी डॉक्टर राहुल पाटील, NSSचे विद्यार्थी अजिंक्य म्हंगोरे, पद्मानीश पाटील, यश मोरे, ओंकार पाटील, ऋतुराज भद्रापुरे, सेजल खोत आणि इतर स्वयंसेवक उपस्थित होते. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता रमेश मस्कर, डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर A.K. गुप्ता, प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉक्टर नितेश मालदे, प्राध्यापक मंजित जाधव यांचं सहकार्य लाभलं. पेठवडगावच्या निसर्गप्रेमी मित्र संस्थेनं सिद्धोबाच्या डोंगरात पशुपक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. कडक उन्हात उष्णतेनं माणसांची घालमेल होत असते, पण अशावेळी पशुपक्ष्यांचे काय हाल होत असतील. आटलेले पाणवठे, त्यात उन्हाचा तडाखा, अशातच तहान लागली तर पशुपक्ष्यांनी जायचं कुठं असा प्रश्न पडतो.
रखरखत्या उन्हात त्या जीवांची तहान फक्त 2 थेंबांची असते. याचा विचार करत पेठवडगावच्या निसर्गप्रेमी मित्र ग्रुपनं सिद्धोबाच्या डोंगरात पक्ष्यांसाठी पाणवठा बनवून त्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न केलाय. उन्हाच्या तडाख्यानं डोंगरात शिल्लक राहिलेल्या थोड्याफार पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणवठे पूर्णतः आटलेले असतात. त्याच्या आसपास पाण्याचा नैसर्गिक स्रोत उपलब्ध नसतो. त्याचा परिणाम पशुपक्ष्यांवर होतोय. कित्येक पशुपक्ष्यांना पाणी न मिळाल्यानं ते उष्माघातानं मृत्युमुखी पडतायत. काही वेळा वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत आलेले दिसतात. याचा विचार करून पेठवडगावमधील निसर्गप्रेमी मित्र संस्थेच्या सदस्यांनी उन्हाळ्यात कोरडे पडलेले पाणवठे भरून तिथं असणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. पेठवडगावपासून 10 किलोमीटर अंतरावर सिद्धेश्वर डोंगर रांगा आहेत. या रांगेत कमालीची जैवविविधता असून या भागात दुर्मिळ झाडं आणि पशुपक्ष्यांचा अधिवास आहे. उन्हाळ्यात इथं असणारे नैसर्गिक पाणवठे पूर्णपणे आटून जातात. त्यामुळं या भागात असणाऱ्या पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य असतं. ही बाब लक्षात आल्यानंतर निसर्गप्रेमी मित्र संस्थेचे सदस्य कॅन, किटली, बाटल्या आणि कावडीचा वापर करून पाणवठ्याद्वारे पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करतायत. या उपक्रमात निसर्गप्रेमी मित्र संस्थेचे डॉक्टर अमोल पाटील, प्रकाश जगदाळे, अमोल चरणकर, डॉक्टर राजन अतिग्रे, निसर्ग अभ्यासक प्रमोद माळी, नेताजी पाटील, डॉक्टर शुभम करडे, धनंजय कुंभार, बिपिन माळी, नामदेव पिंपळकर आदींनी सहभाग घेतला. करवीर तालुक्यातील नंदवाळात अवनी संस्थेच्या वतीनं स्थापन करण्यात आलेल्या बाल अधिकार मंचनं अनोखा उपक्रम राबवला. मंचनं माझं गाव स्वच्छ आणि सुंदर परिसर होण्यासाठी गाव स्वच्छता उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. करवीर तालुक्यातील नंदवाळमधील मुलांनी अवनीच्या माध्यमातून एकत्र येत बाल अधिकार मंच स्थापन केलाय. या मंचच्या वतीनं गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी मुलांनी गावातील लोकांना घरोघरी जाऊन स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. माझा कचरा माझी जबाबदारी, माझा गाव स्वच्छ आणि सुंदर गाव अशा घोषणा दिल्या. या स्वच्छता मोहिमेला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्वच्छता मोहिमेत संकलित करण्यात आलेला सुका कचरा पुनर्प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त सरपंच अमर कुंभार यांनी मुलांच्या स्वच्छता मोहिमेचं कौतुक केलं. या मोहिमेसाठी सामाजिक कार्यकर्ते रणजित गुरव, शिक्षिका सलमा मकानदार, निशा चौगुले, ग्रामपंचायत अधिकारी प्रियांका पाटील, रेखा कांबळे, अवनी संस्थेचे जैनुद्दीन पन्हाळकर, विक्रांत जाधव, शाहरुख आटपाडे यांनी परिश्रम घेतले. ताणतणावमुक्त जीवन जगण्यासाठी डॉक्टरांनी ध्यानधारणा करणे गरजेचं आहे असं मत रेडिओलॉजिस्ट डॉक्टर राजेश जावळे यांनी केलं. ब्रह्माकुमारी मेडिकल विंग, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित माइंड बॉडी मेडिसिन या वैद्यकीय परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला कोल्हापूर जिल्ह्यातून 100हून अधिक डॉक्टर उपस्थित होते. ब्रह्माकुमारी मेडिकल विंग आणि कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं माइंड बॉडी मेडिसिन या वैद्यकीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला कोल्हापूर जिल्ह्यातून 100हून अधिक डॉक्टर उपस्थित होते. या परिषदेत रेडिओलॉजिस्ट डॉक्टर राजेश जावळे यांनी ट्रेस टू ब्लिस यावर, तर डॉक्टर शुभधानीन पनवेल यांनी हॉलिस्टिक केअर यावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना डॉक्टर जावळे यांनी डॉक्टरांना कौटुंबिक जबाबदारी, वेळेची कमतरता, कामाचा अतिरिक्त ताण यामुळे जीवनात ताणतणावाला सामोरं जावं लागत असल्याचं सांगितलं. मनशांती आणि मनाची ताकद वाढवली तरच आपण इतरांना चांगली आरोग्यसेवा देऊ शकतो. म्हणून ताणतणावमुक्त जीवन जगण्यासाठी ध्यानधारणा हे उत्तम औषध असल्याचं डॉक्टर जावळे यांनी सांगितलं. यावेळी रामकृष्ण मिशन भादोलेचे अध्यक्ष डॉक्टर सेवानंद महाराज, ब्रह्माकुमारी कोल्हापूर केंद्राच्या संचालिका सुनंदा बहेनजी, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर R.M. कुलकर्णी, उपाध्यक्ष A.B. पाटील, सचिव डॉक्टर अरुण धुमाळ, माजी अध्यक्ष डॉक्टर उद्धव पाटील, ब्रह्माकुमारी हुपरी केंद्राच्या संचालिका सुनीता बहेनजी यांच्यासह डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. इचलकरंजीत महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचा 20वा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. इचलकरंजीत महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. वृद्धांना धान्य वाटप तसंच आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते 200 बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याच्या किटचंही वाटप करण्यात आलं. यावेळी संस्थापक राजेंद्र निकम, शहाजी भोसले, शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष पुंडलिक जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी राजेंद्र निकम, केप्पान्ना हालगेकर, इम्तियाज शेख, बेगम नदाफ, सलमा शेख, शाहीन खनापुरे, सुवर्णा शिंदे, शशिकांत कांबळे, सुकुमार गायकवाड, फिरोज शेख, अल्ताफ मुजावर यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते. वेगवेगळ्या ऑफर्ससाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या अशोक मिलनं पुन्हा एकदा भन्नाट ऑफर आणली आहे. 1 एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील 6व्या तर गांधीनगरमधील पहिल्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी 1 रुपयात 6 कलाजंगी पैठणी साड्या मिळवण्याची सुवर्ण संधी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या ऑफरचा लाभ घ्यावा असं आवाहन अशोक मिलच्या वतीनं करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त साड्या आणि रेडीमेड कपड्यांसाठी अशोक मिल प्रसिद्ध आहे. अशोक मिल हे थेट मिलपासून ग्राहकापर्यंत सेवा देत असल्यामुळं या ठिकाणचे दर हे बाजारभावापेक्षा खूपच कमी आणि परवडणारे आहेत. त्यांनी दर्जेदार, नाविन्यपूर्ण डिझाईन आणि टिकाऊ कपड्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. म्हणूनच आज या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय. दरवेळी गर्दीचे आणि ऑफरचे नवनवीन विक्रम करणारे अशोक मिलच्या कोल्हापूर जिल्ह्यातील 6व्या तर गांधीनगरमधील पहिल्या शाखेचं उद्घाटन 1 एप्रिलला होणार आहे. या निमित्तानं त्यांनी भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. केवळ 1 रुपयात 6 कलांजली पैठणी साड्या मिळवण्याची सुवर्ण संधी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही ऑफर 1 ते 11 एप्रिल दरम्यान असणार आहे. रोज 21 ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही खरेदीची अट नाही. नमस्कार. आपल्या अशोक मिलची सगळ्यात मोठी शाखा आणि 6वी शाखा आपल्या कोल्हापुरातल्या गांधीनगरमध्ये आम्ही चालू करतोय. ह्याचं ओपनिंग असणार आहे 1 एप्रिल रोजी आणि ओपनिंग निमित्त आम्ही सगळ्यात मोठी ऑफर ठेवल्या, ती म्हणजे 1 रुपयाला 6 कलांजली पैठणी. यामध्ये खरेदीची काहीच नियम अटी लागू नसणार आहेत आणि ही ऑफर जी आहे ती ऑफर 1 एप्रिल ते 11 एप्रिल रोजी असणार आहे. आणि यामध्ये असणार काय आहे तर सकाळी 10 ते 11 यावेळेस जे कस्टमर येतील त्यांना कुपन देण्यात येणार आहे आणि त्या कुपनमधले 21 लकी ग्राहक निवडणार आहे आणि त्या 21 लकी ग्राहकांना 1 रुपयाला 6 कलांजली पैठणी मिळणार आहे. मग तुम्हाला पण ही ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिजिट करा आपल्या अशोक मिलला. खानदानी पेशवाई साडी फक्त 415 रुपयात. ऑनलाईन व्हायरल फ्लॉवरची साडी फक्त 199 रुपयात. इंस्टाग्रामवरील मोस्ट ट्रेडिंग साडी फक्त 550 रुपयात. 3000 रुपयांची फुल भरगच्च सॅटिंग सिल्क साडी विथ ब्लाऊज वर्क भेटणार फक्त 1099 रुपयांमध्ये. सर्व मुलींना आवडणारी लखनवी 3 पीस सेट 1000 रुपयांना 2 मिळणार. तर प्रीमियम ड्रेसमध्ये 500 ते 10,000 रुपयांमध्ये पार्टीवेअर, वेडिंग कलेक्शन असं सर्व काही अशोक मिलमध्येच भेटणार आहे. या सर्व ऑफरचा लाभ घ्यावा असं आवाहन अशोक मिलतर्फे करण्यात आलं आहे. पन्हाळा तालुक्यातील माले येथील ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पन्हाळा येथील न्यायालयाला